शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी विधानसभेचे आमदार बाळा नर आमच्यासोबत आहेत। साहेब काय सांगाल, आज के पूर्व कार्यालयामध्ये पालकमंत्र्यांकडून जो आहे तो जनता दरबार भरवला होता, मात्र नागरिकांच्या समस्या ऐकल्या गेल्या नाहीत। यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ देखील आपण देखील होता। काय नेमकं प्रकरण होतं या ठिकाणी? मला वाटतं प्रश्नच लोकांचे एवढे आहेत, केवळ ॲडव्हर्टाईज देऊन विकास होत नाही, लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, मिटिंगा घेऊन लोकांचे प्रश्न सुटत नाही। हे आज या ठिकाणी दिसून आलं। के पूर्व विभागामध्ये या विभागाचे पालकमंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब यांनी आज बैठक घेतली। 2 तास वेळ दिला होता, परंतु 1.5 तासामध्ये त्यांनी सभागृहामधली बैठक घेतली आणि जवळजवळ 300च्या वरती आज लोकांच्या तक्रारी आल्या होत्या। तर 300च्या वरती ज्या तक्रारी होत्या, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या तक्रारी केवळ फक्त 1.5 दिवसामध्ये जे माहिती पडलं, पालकमंत्र्यांची आज बैठक या ठिकाणी होणार आहे, जनता दरबार आहे, पण जर अगोदर माहिती पडलं असतं तर आई तेच बसायला जागा राहिलेली नसती। एवढ्या लोकांचे प्रश्न आहेत या ठिकाणी। स्वच्छतेचा प्रश्न झालेला आहे, आरोग्याचा प्रश्न कठीण झालेला आहे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून जे प्रकल्प आहेत या ठिकाणी ते 10-10 वर्ष रखडलेले आहेत। त्या 10-10 वर्ष लोकांना भाडं नाही आहे, 10-10 वर्ष लोकांना बेघर झालेले आहेत। असे अनेक प्रश्न आहेत। पाण्याची समस्या आहे या ठिकाणी। केवळ अधिकारी त्या मंत्र्यांना समाधान करण्यासाठी उत्तर देतात, त्याच्यावर कुठल्या प्रकारचं लोकांना न्याय मिळेल असं याच्या अगोदरचा अनुभव नाही आहे। म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणं किंवा महिन्यातून 2 महिन्याचा आढावा घेणं आणि हे प्रश्न सोडवणं तरच खरं होऊ शकतं। पण हे कधी होणार नाही, कारण आज मीटिंग झाली, उद्या पेपरला सगळ्या बातम्या येणार, परंतु मीटिंगमध्ये जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्याकडून होत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे अनेक वर्ष या जोगेश्वरीमधले, अंधेरीमधले के पूर्व विभाग असेल किंवा के नॉर्थ असेल, या विभागातले प्रश्न असे प्रलंबित आहेत। आणि माझ्या माहितीनुसार मी या ठिकाणी आज जनता दरबार होता। जनता दरबाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांना ऐकलं पाहिजे, परंतु मी एक आमदार असून सुद्धा या ठिकाणी आम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे। मग मला जनता दरबार यायला लागलं। आज जोगेश्वरी आणि अंधेरी यामध्ये के ईस्ट आणि के नॉर्थ असे 2 वार्ड केलेत। ते 2 वार्ड तर 1.5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्याचं रात्री 2 वाजता उद्घाटन केलं, पण अजूनपर्यंत कार्यालय सुरू नाही झालं आहे। हे किती वेळा जरी आपण बैठका घेतल्या तर त्याचा उपयोग नाही। मी अनेक बैठकीमध्ये DPTCमध्ये विषय मांडला आहे, सभागृहामध्ये मांडला आहे, हाऊसमध्ये मांडला आहे, परंतु अशा प्रकारे प्लॅटफॉर्मवर बोलल्यानंतर सुद्धा शासन गंभीर नसेल, शासकीय अधिकारी गंभीर नसतील तर ह्या मीटिंगचा, या जनता दरबाराचा किती उपयोग होईल हा जनता ठरवेल आणि जनतेने त्याचा विचार करायला पाहिजे। माझी विनंती आहे, आज राजकारण न करता पालकमंत्री महोदय आहेत, त्यांना चांगला अभ्यास आहे मुंबई महानगरपालिकेचा, मुंबई शहरामधल्या लोकांच्या समस्या माहिती आहेत आणि त्या कशा सोडवायच्या हे देखील माहिती आहेत, परंतु त्यांनी ते कुठल्या पक्षाचा आमदार लोकप्रतिनिधी त्या विभागामध्ये आहे हे न बघता त्या विभागात राहणारी ही जनता ही शासनाची जबाबदारी आहे, त्याला सेवा सुविधा पुरवणं हे लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून त्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करायला पाहिजे अशी माझी भावना आहे। माझ्या विभागातले प्रश्न मी त्यांना मांडले आहेत आणि आज खरं म्हणजे जे 350च्या वरती जे प्रश्न होते, तक्रारी आल्या होत्या, हे के पूर्व विभागामध्ये अंधेरी विधानसभा आणि पार्ला विधानसभेमधल्या होत्या। आपण जर त्याची लिस्ट पाहिली तर तुम्हाला जाणून येईल। म्हणून याची गांभीर्याने खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे। जोगेश्वरी विधानसभाचं आपण नेतृत्व करत आहात। या मतदारसंघामध्ये मागील काही दिवसामध्ये 2 दुर्घटना घडल्यात। बांधकामाच्या ठिकाणी कामगाराचा देखील मृत्यू झाला होता, दुसऱ्या एका बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटचा ब्लॉक पडून एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता। मात्र या ठिकाणी काही जे मुलीचे पालक असतील किंवा त्या कामगाराचे नातेवाईक यांच्याकडून आरोप केला जातोय की पोलीस प्रशासनाकडून जे ते विकासक किंवा कंत्राटदार आहेत यांना कुठेतरी अभय दिलं जाते, अद्यापही अटक झाली नाही। एक आमदार म्हणून नागरिकांनी आपल्याकडे देखील तक्रारी कसं पाहताय आणि ह्या तक्रारी सोडवण्याचा काय नेमका प्रयत्न करा? माझ्या विभागामध्ये माझा मित्र अनिल कोटियन याची मुलगी संस्कृती, ही 21-22 वर्षाची मुलगी कामावर जात असताना तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर आम्ही तातडीने ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर तिचा अगोदर मृत्यू झाला होता। ही दुःखद घटना आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या दुःखद घटनेची संपूर्ण जबाबदारी असेल तर ही महाराष्ट्र सरकारची आहे। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जी मुंबई शहरामध्ये कामं चालू आहेत, त्या कामं चालू असताना त्याच्यावर जी
प्रशासनाची पकड असायला पाहिजे, प्रशासनाचा अंकुश असायला पाहिजे. ते मग मुंबई महानगरपालिकेचं BP डिपार्टमेंट असेल, SRAच्या माध्यमातून SRA प्राधिकरणाचे जे काही इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे त्याचं असेल, MMRDचं असेल किंवा MIDCच्या माध्यमातून SRAची योजना होतात त्यांचं असेल, यांचा कोणाचाही कोणाला पायपूस नाही आहे. त्याच्यामुळे लोकांचा जीव आज अक्षरशः मुठीत लोक जे घेऊन जगत आहेत. या ठिकाणी जी घटना घडली ती 9:30 वाजता घटना घडल्यानंतर रात्री 12 वाजेवर FIR घेतला जात नव्हता. म्हणजे प्रशासन किती जागरूक आहे, किती सजग आहे याच्यावरून दिसून येतं आहे. मला वाटतं हे फक्त साठे लोटे आणि मोठ्या लोकांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. एक गरीब कुटुंबातली कोटियन आमची मुलगी ती एक्सपायर झाली आणि तर FIR घ्यायला रात्री 12 वाजतात आणि त्यानंतर आज 3 दिवस झाले तरी एकही आरोपी पकडला जात नाही. ही दुर्दैवी बाब आहे. मला वाटते महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस याचं जागतिक कीर्ती आहे त्यांची. असं कुठलं होत नाही. त्यांनी मनावर घेतलं तर एका तासामध्ये 2 तासामध्ये आरोपीला पकडू शकतात. आणि त्या ठिकाणी जो श्रद्धा कन्स्ट्रक्शन कंपनी, ह्या कंपनीच्या माध्यमातून जे संबंधित जबाबदार ह्या निष्काळजीपणा केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या मालकावर कार्यवाही व्हायला पाहिजे, त्याला अटक करायला पाहिजे. परंतु तो FIR जो बनवला आहे त्या FIRमध्ये त्या सुपरवायझरपासून मालकापर्यंत मध्ये जे कोण असतील, ज्याची निष्काळजीपणा असेल, ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेण्यासंदर्भात त्याने तो कलम टाकला आहे. परंतु त्याच्या सुपरवायझर असेल किंवा तो ठेकेदार असेल, मग मालक असेल, आर्किटेक्ट असतील, हे सगळे त्याच्यामध्ये जबाबदारी असू शकतात. परंतु दुर्दैव असं आहे की आजपर्यंत एकही माणूस त्यांना आरोपी म्हणून सापडला नाही. हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे, त्या कोटियन कुटुंबांना त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे आणि तरच त्या संस्कृतीला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल अशी संपूर्ण जोगेश्वरीकरांची भावना आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सतत त्या कुटुंबाच्या पाठीमागे आहोत. आज संस्कृती आपल्यातून गेली आहे, पण दुसऱ्या संस्कृतीचा पुन्हा एकदा असा प्रकारचा अपघात होता कामा नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आहे. ही शासनाला नाकारून चालणार नाही. आमदार मुरजी पटेल यांच्याकडून असा एक आरोप करण्यात आला आहे की आज जो जनता दरबार भरवण्यात आला होता, या जनता दरबारामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या जोगेश्वरी मतदारसंघातल्या होत्या, ज्याचं नेतृत्व आपण करत आहे. तर आमदार म्हणून ते तुम्ही तक्रारी सोडवण्यासाठी तुम्ही कमी पडलात असा त्यांचा आरोप आहे. या आरोपाकडे आपण कसं पाहताय? मला वाटतं कुठेतरी आपण बोलणं आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा घेणं हे गरजेचं आहे. मुरजी काका माझे सहकारी आमदार आहेत, अंधेरी विधानसभा त्यांची आहे. परंतु आज ज्या तक्रारी झाल्या, मला वाटतं 200-300च्या वरती काहीतरी जवळपास तक्रारी आहेत. त्या 300 तक्रारींचा आढावा घ्या आणि त्याच्यानंतर मला सांगा की पार्ला आणि अंधेरी ह्याच्यात जास्तीत जास्त तक्रारी होत्या. जोगेश्वरीकर येतच नाही आहे. त्याचं कारण असं आहे, हे सरकार जोगेश्वरीचा पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि जोगेश्वरीमध्ये जो निधी येतो आहे तो त्यांच्या प्रतिनिधीमध्ये कुठे वापरला गेला आहे हा संशोधनाचा विषय आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा आमदार आहे. त्याच्यामुळे मला जो महानगरपालिकेच्या माध्यमातून 17 कोटी निधी आहे जो मिळाला आहे तो मला वितरितच होत नाही आहे का मी विरोधी पक्षाचा आहे. परंतु मला वाटतं की लोकशाहीमध्ये जो लोकप्रतिनिधी असेल तो कुठल्या गटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्याच्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघामध्ये राहणारा जो नागरिक आहे त्याला मिळणाऱ्या सेवा सुविधा आहेत ह्या पुरवण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. आणि शासन कुठेतरी असं एका बाजूने दुजाभाव करून लोकशाहीचं हनन करतोय हे याच्यातून दिसून येतं आहे. मला वाटतं मुरजी काकांनी सांगितलं की आज जे लोक होते ते लोक तक्रारदार कुठले होते ते मला वाटतं ती लिस्ट पाहिली तर नक्की कळेल. पण एक गोष्ट खरी आहे की आमच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक आमदार म्हणून, बाळासाहेबांच्या शिवसेने म्हणून, उद्धव साहेबांच्या माध्यमातून मी काम करत असताना, त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना आमच्या लोकांना वाऱ्यावर सोडणं हे आम्हाला कधी जमणार नाही. आम्ही ते कधी करणार नाही. राहिला प्रश्न निधी देवोत न देवोत, पण सर्वसामान्य लोकांच्या जे काही दुःख आहे त्या दुःखाला फुंकर घालणं, त्यांना दिलासा देणं हे आम्ही निश्चितपणाने करू. त्याच्यामुळे आज तुम्ही ते नक्की तपासून पहा. जोगेश्वरी विधानसभेतले प्रश्न याच्यामध्ये नव्हते, ते अंधेरी आणि पार्लामध्ये जास्त होते. याची दखल कुठेतरी घ्यायला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी जे आहे ते निधीवरून जो आता कुठेतरी भेदभाव केला जातोय, विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे सरकारी पक्षाकडून जे आहे ते जोगेश्वरीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाळा नरे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन विक्रम सावंत, मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.